जाऊ दे, काय नाही, भरपूर केलं माणूस. मी पळत हिंडलेलं, मी साऱ्या गंगेला पळत हिंडलेलं. तुमच्या हिमतीचंच कौतुक आहे साऱ्यांना. तुम्ही किती हिंमत धरली त्याचंच कौतुक केलं साऱ्यांनी. कळालं पाणी किती आहे, किती पाणी आहे, किती मी आडायच्या काट्यातून पळत गेला. मला पुढं काहीच कळालं, मी किती पाण्यात चालले आणि किती नाही. अशी काय कळालं, नुसते मला ती दिसायला लागली. मी नुसते म्हणायची वाचवा 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 असं. अंगाव कपडे नाही, लोक जमा माझ्याच होते ना ते, पण नाही असं. धावपळ करीत कपडे घेऊन गेले तर निम्म्याच्या मेळा असं दोनदा पडले. चिखल होता, साडी नाही तिच्या अंगावर जमा व्हायला लागली. ते नसेल काही वाचले असते. काहीच नसतं. मी वाईट वाटत व तेवढं चाललं नव्हतं पाहिजे जास्त. ते वाईट आपला प्रयत्न तेवढा केला ना आपण. तुमचे प्रयत्न, तुमचं धाडस लय मोठं धाडस आहे. देवानंच आम्हाला बुद्धी दिली एवढी उडी फेकायला. असं पुढं मला काहीच कळलं, पाणी किती आलं आणि किती नाही, मी किती पाण्यात चालली हेच काहीच कळलं नाही मला. नाही तर माणसाला पाण्याचं कळलं नाही जावं. पण याचा जीव झोपून दिला ना. कळलंच नाही मला हे किती पाणी वाढत आणि किती नाही. आणि मी कुणीकडे पळत ये ही भांबच नाही मला. फक्त मी पळता पळता मला साडीची आठवण आली. माझं मी मोकळी यांना वाचू कस काय. मग पळता पळताच मी साडी सोडून घेतली. माझेच पोरं आहे, लाजायचं काय काम नाही. हा असं जेवण करत होते, जेवता जेवता जेवणच करीत होते. त्यांचं कागद झालं नाही तर हे नारायण त्यांचं करायला पळालो पळालो तसे काय काय पळाले. काट्या कुठे काट्या तुडी काढी पडली होती. आले नाही खाली, पोलीस नाही आले. आम्हीच होतो ना, कमीत कमी थोडंफार नाही. पण ते म्हणतात तसं आवाज दिल्यावर आले सुद्धा नाही. म्हणजे किती माणूस गाणे आपल्या भागातले नका करणार सरा माणूस की राहते ना. नका करणार सरा भागाचे डोळे देखत गेले. झोप नाही येणार. झोप यायसारखं चौघ दिसायचे. अक्का तू शांत राह ना, नको नको का मला ते किती पाणी आहे बस. तर फक्त दिसले असते ते जागेवर बुडले ना तरी आणता आले. पण येडून तिथे जरी असे निघून दिसले असते तरी आम्ही त्यांच्या खड्ड्यामुळे गेलं. जागीच खड्ड्यामुळे जागेत सरकलं. त्यांना त्याच्या बघायला त्यांची तर सुटून गेले. ती जागी सुटून गेली. एक माणूस पुढे पळणार आहे, ती तरी वरून पळत गेली ना. कळानच पुढे खड्ड्यात गेला.
बरं ते आधार पोहोचायचं, एक हाताने धरायचं त्याला ओढायचं, एक हाताने पोहोचायचं. पाण्यातला माणूस वरती येत नाही लवकर, ते आपल्याला वडतं मध्ये. ते दोघं भावांची मिठी पडली होती. असं वडून आणलं ताई, असं वडून आणलं, कसं तरी करायला लागलं पोरग. असं मी पाण्यानं धुतलं, कसं तोंड धुतलं. दादा घाबरू नको, हा दादा घाबरू नको. मग समजे घाबरू नको, हाय एवढी बी घाबरू नको. त्याला धुवून काढलं, त्याला आम्ही दोघी मायली की ना त्या परिणाम वडून काढलं. हाय घाबरू नको, हाय बस तू सावा झाल्यावर तू म्हणाला लाल सोन्या पुढे, सोन्या पुढे, सोन्या हाय हाय, तू घाबरू नको, घाबरू नको, तू हाय पुढे. तू ते तिकडे नेलं म्हणलं दवाखान्यात नेलं पुढं. आधार भेटला म्हणजे तुम्हाला दुःख एक नाही वाचवता आला, पण 2 वाचवले सुद्धा पुण्याचं काम गडबड पडला. कोणीच नव्हतं तेवढं आमच्या तिघाशिवाय, कोणीच नव्हतं तेवढं. मम्मीच्या दोघांचं ते झालं, आपण इकडे जाऊ. नाही ती म्हणायची इकडे जाऊ, पप्पा म्हणायची इकडे जाऊ. ते तिकडेच निघून गेले लवकर. मला कळलं का काय म्हणायचे नाही, मला आज खालतीच जायचं. हे म्हणायचे नाही इकडे जाऊ, मी म्हणायचे नाही मला खालतीच जायचंय आज. देवानी सुचवलं काय ते शंकर तात्याच्या पुण्यात विठ्ठल रूप त्या रूपात म्हणजे तशा रूपात आली म्हणायची. मग आता त्यांचं फार पुढे न्यायचं त्याच्यावर ठरलं, इकडं तर तिकडं तेच बाजूला गेले. तर एवढं 10 वाजता कधी येत नाही ते पाऊस चालू होता ना, चिखल होता, तिकडे निबर जागेत जाऊन बसतील ते. असं त्यांच्या विषयाने ते तिकडे नेलं. ते म्हणायचे इकडे जाऊ, म्हणायचे इकडे. आम्ही का लिमगावचे होतो, पण आम्ही वडबी जवळचं लिमगाव. जन्माच्या गावात झाला आपलं. जन्म तिथं लग्नाचीच झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.